योगेश क्षीरसागर आपण जसे कपडे बदलतात जास्त कालावधी आपण कुठल्याही पक्षामध्ये राहत नाहीत, आपण किती पक्ष बदललेत हे सुद्धा आता जनतेला कळलं पाहिजे। आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे की मला काय निर्णय घ्यायचा आहे, माझी काय भूमिका असली पाहिजे। आणि हा योगेश क्षीरसागर, ज्या योगेश क्षीरसागरांनी, जसं योगेश क्षीरसागर लोकाला म्हणतात की ह्याचं काय खरं आहे त्याचं काय खरं आहे, हा 6 महिन्याला पक्ष बदलतो, हा 3 महिन्याला पक्ष बदलतो, परंतु माझं या ठाम मत आहे की आणि ज्या ज्या पक्षामध्ये आपण गेला त्या त्या पक्षाची वाताहत योगेश क्षीरसागर आपल्यामुळे झालेली आहे। आणि भविष्यामध्ये मी भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारा कार्यकर्ता आहे, मी हिंदुत्ववादी विचाराचा कार्यकर्ता आहे, मी आदरणीय नितेजी राणे साहेब आणि पंकजाताई यांचा कार्यकर्ता आहे। मी यांना आवर्जून सांगणारे, मी पक्षश्रेष्ठीकडे याची तक्रार करणारे की या योगेश क्षीरसागरांच्या हातामध्ये बीडची भाजप देऊ नका, नाही तर बीडच्या भाजपची वाताहत लागल्याशिवाय राहणार नाही। कारण योगेश क्षीरसागरने आत्तापर्यंत काय केलेलं आहे, आज जर पाहिलं, हा बीड जिल्हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांना मानणारा बीड जिल्हा आहे, हा बीड जिल्हा स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर यांना मानणारा जिल्हा आहे, हा बीड जिल्हा आदरणीय जयदत्तांना क्षीरसागर यांना मानणारा जिल्हा आहे। बीड जिल्ह्याचं ज्यांनी 30 ते 35 वर्ष नगराध्यक्षपद सांभाळलं असे आदरणीय डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांना मानणारा हा बीड शहरातील मतदार आहे। परंतु क्षीरसागर, योगेश क्षीरसागर यांनी संपूर्णतः पक्षाची, कार्यकर्त्यांची आणि बीड शहराची वाट लावण्याचा ठेका हा योगेश क्षीरसागर यांनी घेतलेला आहे। म्हणून आज मला तुमच्या प्रसारमाध्यमांसमोर येऊन व्यक्त व्हावं लागतंय, कारण योगेश क्षीरसागर यांनी अध्यक्ष साहेबांबरोबर जे लोकांनी काम केलं, अध्यक्ष साहेबांबरोबर ज्या लोकांनी पक्ष वाढवला होता, अशाही लोकांना उमेदवारीपासून डावलण्यात आलेलं आहे। माझ्यासारखे अनेक मराठा निष्ठावंत कार्यकर्ते जे आहेत, जे पक्षावरती प्रेम करतात, व्यक्तीवरती प्रेम करतात आणि सर्वात महत्त्वाचं बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलण्याचं महापाप या योगेश क्षीरसागर यांनी केलेलं आहे। आणि त्याचं उत्तर येणाऱ्या 3 तारखेला बीडकरांना दिसणार आहे, कारण 2 तारखेला मतदानाच्या माध्यमातून योगेश क्षीरसागराला त्यांची जागा, सर्व समाजातील चळवळीतले जे कार्यकर्ते आहेत ते योगेश क्षीरसागराला त्यांची जागा दाखवणार आहेत। त्याच्यामुळे मी ज्या प्रश्नावरती काम करतोय, मी माझ्या वार्डामध्ये काम करतोय, माझ्या बीड शहरातील मी जे 2 वर्षापासून महाराष्ट्रभर जे माझं आंदोलन ठेवीदारांच्या प्रश्नावरती, मी ठेवीदारांना लढा देण्याचं काम, ठेवीदाराला न्याय मिळवून देण्याचं काम आंदोलनाच्या माध्यमातून करतोय। या सर्वांना विश्वासात घेऊन येत्या 2 ते 3 दिवसामध्ये एक निर्णायक भूमिका घेऊन आपल्यासमोर परत एकदा येणार आहे। आणि या योगेश क्षीरसागरला दाखवून द्यायचं आहे की योगेश क्षीरसागर, तुमची पात्रता राजकीय नाही आहे, तुम्ही एक चांगले डॉक्टर आहात, तुम्ही रुग्णांची सेवा करा, तुमचा हा पिंड नाही आहे, एवढंच या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे। मी महायुतीचा घटक म्हणून योगेश क्षीरसागर यांच्याकडं माझा प्रभाग क्रमांक 2 मधील अधिकृत उमेदवारी गेल्या 5 वर्षापासून मी माझ्या वार्डामध्ये, प्रभागामध्ये माझं काम आहे। मी विविध प्रकारची कामं माझ्या प्रभागामध्ये केलेली आहेत। घरकुल योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, त्यानंतर ई-श्रम कार्ड योजना असेल, आरोग्याच्या काही योजना असतील, त्या योजना राबवण्याचं काम मी माझ्या वार्डामध्ये केलं। आणि या योगेश क्षीरसागर यांनी मला झुलवत ठेवण्याचं काम केलं, मला होही म्हटले नाही आणि नाही म्हटले नाही। आणि योगेश क्षीरसागरांनी अशा लोकांना जवळ केलेलं आहे, निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून। आज जर तुम्ही योगेश क्षीरसागरांनी ज्यांना उमेदवारी दिल्यात ते जर बघितले तर कुणी मटक्यावालेत, कुणी सट्ट्यावालेत, कुणी सावकार आहेत, अशा लोकांना योगेश क्षीरसागरांनी उमेदवारी दिलेली आहे। आणि मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे भारतीय जनता पार्टीला भविष्यामध्ये त्रासदायक ठरणार आहे। म्हणून मी ताईंची भेट घेऊन आदरणीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि योगेश क्षीरसागर यांची वरिष्ठांकडे मी यांची तक्रार करणार आहे। तुम्हाला डावललं म्हणून तुम्ही असा आरोप करताय का? नेमकं आता तुम्ही स्वबळावरती पण तुमच्या संघटनेच्या माध्यमातून लढू शकला असता, फक्त डावललं म्हणूनच हा राग आहे का? मला डावललं म्हणून हा राग नाही आहे, मी माझ्या प्रभागामध्ये निवडणूक लढवायची होती आणि मला माझ्या चिन्हावरती निवडणूक लढवायची होती। कारण नागरिकांची अशी अपेक्षा होती की भैया तुम्ही चिन्ह घेऊन या, चिन्ह घेऊन आल्यानंतर वार्डामध्ये जी माझी ताकद होती आणि चिन्हाची ताकद होती याच्यावरती माझा विजय होणार होता। परंतु योगेश क्षीरसागरांना मी कुठंतरी नको होतो, म्हणून योगेश क्षीरसागरांनी माझी उमेदवारी तिथं डावललेली आहे। मी ज्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो असे माझे नेते आदरणीय नितेजी राणे साहेब यांच्याबरोबर गेल्या 17 वर्षापासून
राणे कुटुंबाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून माझी महाराष्ट्रभर ओळख आहे. आणि राणे साहेबांनी मला विचारलं, तुझं निवडणुकीचं तू काय निवडणूक लढवतोयस का? तर मी म्हणलं, साहेब मी निवडणूक लढवतोय. मग मला म्हणले, कुठला प्रभाग आहे तुझा? आणि नेता असा असावा की ज्याला कार्यकर्त्याची जाण असली पाहिजे, असा माझा नेता. ज्यांनी मी निवडणूक लढवतोय असं सांगितल्यानंतर ज्याची पात्रता नाही, ज्याची लायकी नाही, त्या योगेश क्षीरसागराला आदरणीय नितेश राणेंनी वरिष्ठ पातळीवरून माझ्या एका कार्यकर्त्याला तुम्ही उमेदवारी द्यावी अशी विनंती केली. परंतु योगेश क्षीरसागर भविष्यामध्ये सचिन उबाळेच माझा प्रतिस्पर्धी होणार आहे, त्याच्यामुळे योगेश क्षीरसागरांनी माझी उमेदवारी नाकारलेली. त्यांनी पक्ष म्हणून तुम्हाला चिन्हावर लढायचे, ते चिन्ह नाही मिळाल्यानंतर तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला, ते मागं का घेण्याचं काय कारण? अपक्ष उमेदवारी मी दाखल केली होती. मला 21 तारखेपर्यंत अपेक्षा होती की पक्ष सर्वे करेल, योगेश क्षीरसागर सर्वे करतील, वार्डातल्या लोकांच्या काही म्हणणं ऐकून घेतील आणि 21 तारखेला जो दिवस माघार घ्यायचा आहे त्या दिवसापर्यंत मला अपेक्षा होती. कारण मी एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे, लोकांमध्ये असणारा कार्यकर्ता आहे, घराघरामध्ये असणार आहे. सचिन उबाळे हे घराघरामध्ये नाव आहे. मला अपेक्षा होती शेवटच्या 21 तारखेला 3 वाजेपर्यंत मला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पुरस्कृत म्हणून अपक्ष उमेदवार मला जाहीर करतील, परंतु असं झालेलं नाही आहे. माघार का घेतली हा विषय? म्हणूनच मी जनतेची अपेक्षा होती की मी चिन्हावर लढलं पाहिजे. जनतेची अपेक्षा होती मी चिन्हावर लढलं पाहिजे आणि संविधानात पदावरती मी बसलं पाहिजे. परंतु नागरिकांना मी विश्वासात घेतलं, नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे की आपल्याला उमेदवारी नाकारली. त्याच्यामुळे योग्य ती 2-3 दिवसामध्ये मी भूमिका घेऊन माझी भूमिका जाहीर करणार आहे, म्हणून मी अपक्ष उमेदवारी मागे घेतली. मेहुण्यांना कोणत्या प्रभागामधून उमेदवारी दिली आहे? आता ते त्यांना माहिती असेल योगेश क्षीरसागरने कुणाकुणाला तिकीट दिलेत. बीडमध्ये असा प्रकार झालेला आहे की स्वप्नातही कुणाला वाटलं नाही की मला उमेदवारी मिळाली आहे. असे योगेश क्षीरसागरांचे उमेदवार आहेत की त्यांना माहीतही नाही की आपण उमेदवार आहेत. ज्यावेळेस त्यांना तिथं बोलून घेतलं कॉलेजला, त्यावेळेस त्यांना तिथं माहीत झालेलं आहे की आपण उमेदवार आहेत.